मिरज पंचायत समिती नूतन इमारतीवर विनापरवानगी लावण्यात आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रशासनाने काढल्याने मिरज तालुक्यातील आंबेडकरी समाज कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। पंचायत समिती प्रशासनाकडून दिवसभरात कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने रात्री उशिरापर्यंत आंबेडकरी समाजाने आंदोलन सुरूच ठेवले। आंदोलकांनी गेटवर ठिय्या मारल्याने गटविकास अधिकारी किरण सायमोते यांना बाहेर पडण्याची गोष्टी झाली। कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले, ग्रामीण पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस फौजफाटा मिरज पंचायत समितीमध्ये दाखल झाला। यावेळी गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली। ग्रामविकास मंत्रालय यांच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत समिती नूतन सभागृहावरील देण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज आणि नूतन इमारतीवर लावण्यात आलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही नामफलक काढण्यात आले असल्याची माहिती आंबेडकरी समाजाला दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। याबाबत पुढची भूमिका सचिन कांबळे यांनी स्पष्ट केलेली आहे। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून गुरुवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले होते। ते नाव प्रशासनाने काल रात्री 12च्या नंतर काढून टाकलेले होते। ही गोष्ट आज सकाळी समाजामध्ये समजल्यानंतर आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते आज सकाळपासून मिरज पंचायत समितीच्या दारात ठिय्या मारून आहेत आणि कुणी आदेश दिला आणि कशा पद्धतीने नाव काढलं गेलं याची माहिती आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं जात नाही अशी भूमिका घेतल्यानंतर आता मिरज शहरचे आपले चौगुले साहेब असतील, मिरज ग्रामीणचे आपले सगळे पोलीस स्टेशनचे आपले कर्मचारी असतील यांनी मध्यस्थी केल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांचं नाव हटवलं ते किरण सायमोते मिरज पंचायत समितीची BDO हे समोर आले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार 2000च्या शासन निर्णयानुसार आम्ही बाबासाहेबांचं नाव आणि छत्रपती संभाजीराजांचं नाव काढलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण याबाबत पुढचा निर्णय उद्या सकाळी 11 वाजता शेतकरी भवन मिरज या ठिकाणी मिरज तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आपण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये उद्या 11 वाजता या संदर्भातली पुढील रणनीती आपली ठरवली जाणार आहे। प्रशासनानं गेल्या महिन्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे आणि जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे स्वतः BDO, डेप्युटी इंजिनियर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजांच्या नावाचं सभागृह असं नामकरण केलेलं होतं। आणि जर त्यांना माहीत होतं की या शासन निर्णयानुसार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्याकडे शासन निर्णय आहे की इमारतीला सुद्धा महापुरुषांचं नावं देता येतात, सभागृहाला सुद्धा नाव देता येतं, आमच्याकडे शासन निर्णय आम्ही सोमवारी त्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेब असतील, विशाल नरवाडे शिव असतील यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहे आणि कशा पद्धतीने बेकायदेशीर शासन निर्णयाचा वापर करून हे नाव काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि पुन्हा दोन्ही नावं सन्मानानं सभागृहामध्ये छत्रपती संभाजीराजांचं नाव लागावं आणि इमारतीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव लागावं यासाठी आम्ही कायदेशीर लढाई या ठिकाणी सोमवारपासून करणार आहे। ग्रामविकास विभागाचा JR आहे, त्या JR नुसार आपण हे दोन्ही पण हे काढलेले आहेत, नामफलक काढलेले आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं नाव असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल, जे दिलं होतं ते नियमानुसार लावता येत नव्हतं किंवा ठराव झाला नव्हता, त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे। शासन निर्णय आहे तो आपण तुम्हाला शेअर करतो, त्यानुसारच आपण कारवाई केली। शासन निर्णयाविरुद्ध काही केलेलं नाही। काय ठराव